मी उभा आहे ना अध्यक्ष महोदय. एखाद्याला त्रास द्यायचा म्हणजे किती द्यायचा हा विषय महत्वाचा आहे. 2022 साली त्यांचं झाल्यावर देतो. दोनदा झालं ना. त्यांचं होऊ द्या ना, तुम्हाला देतो ना. माझं संपू द्या मग बोला ना. ओ साहेब. अध्यक्ष महोदय, 2022 साली बार्टीने घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे 761 संशोधक विद्यार्थी पात्र ठरले. अध्यक्ष महोदय, त्यांना आजतागायत अधिछात्रवृत्ती फेलोशिप मिळालेली नाही. त्याच वर्षी सारथी व महाज्योती अंतर्गत अनुक्रमे 851 व 1236 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली गेली. फक्त बार्टीचे विद्यार्थी वंचित ठेवले गेले आहेत. अध्यक्ष महोदय, सदर फेलोशिप दिली जावी यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालय पुणे येथे 2023 मध्ये तब्बल 110 दिवस आंदोलन केले. फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये आझाद मैदान मुंबई येथे 60 दिवस संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. 24 जून 2024 रोजी महात्मा फुले वाडा पुणे येथून पात्र विद्यार्थ्यांनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्चला सुरुवात केली. त्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सरकारने चर्चेसाठी बोलावून घेतले. त्यामुळे लॉंग मार्च स्थगित झाला. 25 मार्च 2024 रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री, संबंधित मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत संदीप आखाडे, तुकाराम शिंदे, ऋषिकेश लबडे, तनुजा पंडित, सीमा वानखेडे, नमिता खरात, दीपक वास्के, प्रवीण गायकवाड या 8 विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. अध्यक्ष महोदय, सदर बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून श्री सुमन बांगे, सन्माननीय सचिव यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. श्री बांगे यांना शिष्टमंडळ भेटले असता त्यांनी मागणी मान्य करत संबंधित संस्थेत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. परंतु त्यानंतरही प्रत्यक्षात काही निर्णय झाल्याचे दिसत नाही. अध्यक्ष महोदय, हे सर्व पात्र विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, गरिबीच्या परिस्थितीत संघर्ष करीत असतात, परंतु सरकारने केवळ त्यांच्याबाबत अक्षम्य दिरंगाई करत त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांविषयी हा दुजाभाव गंभीर स्वरूपाचा. अध्यक्ष महोदय, मी आपणास सांगू इच्छेन की राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 19 ऑक्टोबर 2023 ला बार्टी, सारथी, महाज्योती व अमृत या संस्थेच्या कार्यक्रमात समानता आणणार असं त्या ठिकाणी निर्णय केला. जो निर्णय 30 ऑक्टोबरला लागू झाला. तर या 2022 साली बार्टीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे पात्र संशोधक विद्यार्थी होते त्यांची स्कॉलरशिप का थांबवण्यात आली या संबंधी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, म्हणून या ठिकाणी विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, एक आणखी हे संपला तो विषय. दुसरा विषय असा आहे अध्यक्ष महोदय की महाज्योती संस्थेने पैसे अदा करूनही 20 प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात नसल्यामुळं नागपूर फ्लाइंग क्लबवर कारवाई करून विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा विषय. अध्यक्ष महोदय, इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या पायलट प्रशिक्षण योजनेअंतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण 17 एप्रिल 2024 मध्ये पूर्ण झाले असून या सत्रातील विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाइंग क्लबने आवश्यक असलेले 200 तासाचे पायलट प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणे, सदर योजनेचे कंत्राट महाज्योतीद्वारे नागपूर क्लब यांना देण्यात येणे. संपवतोय विषय मांडू की नाही. याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी तब्बल 25 लाख रुपये प्रशिक्षण शुल्क महाज्योतीकडून फ्लाइंग क्लबला अदा करणे, प्रशिक्षणार्थींना 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन दिले जात असणे, परंतु फ्लाइंग क्लबकडून पायलट प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले 200 तासाचे विमान उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करून देण्यात आलेले नाही. अध्यक्ष महोदय, आणि 10 ते 30 तास प्रशिक्षण व्हायला पाहिजे ते सुद्धा अद्यापही सुरू झालेलं नाही. हा गंभीर विषय आहे. या संबंधी विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा शासनाचे मंत्री मागास व बहुजन कल्याण यांना लेखी पत्र दिलं आहे, तरीही अजूनपर्यंत त्यांना प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं नाही. करिता तातडीने कारवाई व्हावी म्हणून आपल्याला विनंती करण्यात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.